अबो कारभारी दमान जरा कारभारी प्रमाण कारभारी दमान कारभारी दमान आईला गरम मी मोकर होते राव. व्हायचं कवर वाट बघायची. आवरलं का ग? अहो आवरलंच म्हणून समजा, फक्त थोडीशी पावडर लावायची राहिली. आवरलं म्हणून समजा आणि थोडीशी पावडर लावायची राहिली. अरे रूल काय करावं या बाईचं. या बायांचं ना काही कळतच नाही बा. पावडर लावतीन, शान लावतीन, काही थापतीन थोबाडाला, पण चेहरा काही नीट उजाळायचा नाही. आईला ते सकाळची लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय तिकडे उन्हात आली होय. तेच दिसते सांगा आता. आईला वा 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 वा, काय एक नंबर भंगार साडी नेसली का तू. काही जणांची नाही तरी मनाची लाज ठेव. ही साडी ना त्या भांडेवाल्याला दिली ना, साधा चहाच बघून सुद्धा देणार नाही तो याच्यावर. बघ माय पर्सनॅलिटी बघ. भावी सरपंच गुलाबराव, अशी सरपंचाला शोभणारी बायको वाटली पाहिजे. हे काय घातल्या चिंध्या. चल गेट लॉस्ट, दुसरी साडी घालून ये पटकन. ये वाट बघतो. लई अवघड बाई या माणसाचं. सोप्प करून घेऊ थोड्या वेळाने. जा लवकर. आलीच 2 मिनिटात. लवकर ये. आता बघा कशी दिसते. हा 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 हा, काय नाद खोळ्या दिसती साडीमध्ये. अरे ससत होतोय ग बघून लाज लाज. काय दिसते माझी बायको. आजी माझी जरा इज्जत ठेवायची मार्केट मध्ये. काय पर्स ती बी लेदरची कवा घेतली. अहो ती बाजारात गेलते ना, मी तेव्हा घेतली. तरी म्हणलं दुधाचा पगार आल्यावर कुठं उडी ती लय होती येतो नाही का तुला. असू दे, मला बुंदी वाढून आणि त्याच्यात बरी पडेल जरा. हा चला उठा, आपल्याला उशीर होतोय. हा कुलूप लाव मग उठतो. बसू दे थोडा वेळ मला. नका ना बसू, उठा ना. हा उठतो लावतं खरं. दरा चाल चाल जरा. गाई किती लांब जायचंय. कवा एसटी भेटायची कवा काय. कोणची तरी गाडी घेऊन ये ना, मी येईन तिकडं तुला सोडितो आता. हा नक्की गेलाय बरं. अगं येईन ना बाई. मला काय बायको तिकडे ठेवायची काय दुसऱ्याच्या लग्नात का पाठवायची वराडा संग. काय बोलती. आणि ऐक, तिथं गेल्यावरती माझ्याबद्दल लोकांना चांगलं चांगलं सांगायचं. माझा नवरा असा, माझा नवरा तसा, मला इकडं नेतो तिकडं नेतो, फिरायला देतो, चांगलं चांगल्या हॉटेलला जेवायला देतो. नुसती स्तुती करायची. सरपंच झालो पाय पुढच्या टायमिंगला. करते तर नाही काही. अगं तू साड्यावानी करते. मला भांडी फिकू फिकू आणती. काय काय तारा करती. तरी शब्दाने बोलत नाही. आपला दिसू दे असं हातात हात घ्यायचा बोलत. काय घरात किती काय वाजलं ना तरी असं फिरायचं. पतंगराव बाबण्या, तालुक्याला मोटारसायकलीवर जायचं इशारा करीत होतो बरं का मी. अरे पण ते पेट्रोल जळत आहे आणि या उन्हाळ्यानं तर सगळंच जळत आहे बघ. नाही तर काय नुसती अंगाची लाही लाही लाही. काला बाई, एवढ्या दिवसानं आज भेटलात वय. काय काम आहे? आता काम सांगायची वेळ आली वय. तुमचं काम म्हटलं की मी असंच करते काय. अगं कले, आपण गावात आहे हे विसरू नको. मला गावाशी काय घेणं देणं नाही. अगं परत तसंच. तुमचं काम असतं तेव्हाच फोन करताय. अगं ग्रामपंचायतची कामं असतात, मला येळ नसतो. त्यांना येळ नसल्यावर मी फोन केला तर चालेल का? तेच म्हणलं, अजून मधी मधी कसं नाही बोलला. नुसतं केव्हापासून तोंडाकडे बघतोय. अरे तू र बोलती होय मला. इज्जत पाहिजे असल तर नीट बघावं माणसानी. हवस का पुजारी. बरं ते जाऊ दे, तू कुठं गेली होती? ते मी गावी गेले होते. एक सांगू का तुम्हाला. ते येताना मला गुलाबराव भाऊजी भेटले होते. एवढं काय झालं मग लाजायला? ते बोलायची प्रॅक्टिस करत होते. अगं मग ते मी सांगितलं प्रॅक्टिस करायची, समजलं ना? आणि तो काय म्हणला? काय नाही, त्यांच्या बायकोला सोडवायला आले होते. बर बर, आलीच मी, फोन येतोय. बाबण्या, ही जी एकमेव संधी आहे बघ, या संधीचं सोनं कर, नाही तर आपलं गावात नाक न राहायचं. तुम्ही काळजीच करू नका बघा. अरे बारकाऊ, तुला म्हणतोय मी. तुम्ही काळजीच करू नका बघा. येऊ का मग मी? हा इकडे.
आईला का ग्रामपंचायती पिशवी आहे. 100% पासरलेला असन. आईला कोण फोन करते रे? पासरायचं सोडून येतं तरी काय या माणसाला, पण शिन आलाय बाई या बाबानी. फोनच्या बी हॅलो. अरे तुम्हाला काय कळतं का नाही? माणूस जो आपलं बिपलं उठून हॅलो, अहो आवाज ओळख ना काय तुम्हाला? कमळी बोलते मी, कमळी. हा आलो 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 आलो. पटकन घ्यायला या, नंतर सांगितलं नाही म्हणशान आता. अंबडी. आईला एवढं उन्हा तानाचं चालायला लागत आहे. एक गाडीवाला थांबाना. किती वेळा सासऱ्याला म्हणलं गाडी घेऊन द्या, गाडी घेऊन द्या. सासरा आहे मोकारा आकाडलाय. आता ही कशी वेळ आली आहे बघ. याला थांबाय काय रोग झालता का? हट. ओ गाडीवाला गाडीवाला थांबा थांबा थांबा. काय हो इथं शिव पोहत जायचं होतं, न्या ना मला. यायला गाडी काय बापाची काय? अहो, काय बोलता राव? मी एवढं तुमच्याशी प्रेमाने बोलतोय आणि तुम्ही डायरेक्ट बाप बीप काढता का माझा? अहो, आमच्या गासच बोललं जातं प्रेमाने. असं बोलतात काय प्रेमाने तुमच्याकडे? होय, बर बर बर. असं करा, मला ते तिथं सोडलं असतं. जवळच जायचंय मला जरा. पण जा की पाय पाय मग. अहो पाय पाय जायला काय नाही पाहुणं, पण आता बायको सकाळपासून तिथं वाट बघत ही कवाची. लय उशीर होईल मला पाय पाय जायला. यायला मी डबल सीट एकतर कोणाला घेऊन जात नाही. टायरांच्या नक्षा उघडात यात, पेट्रोल एकतर महाग झाले. हा कस काय करायचं बरं? खरंय खरंय. आता चाललेच होते तुम्ही तिथं, तर सोडला असतं राव. यायला मग घेऊन जाईन, पण काय फुकाट नेणार नाही बुवा. फुकट नाही ना? नाही नाही, काहीतरी द्यावं लागेल. मग कसं करायचं बघ. तिथं उतरले देतो चला. बर बर, मग बसा मग काय. आईला सकाळचे गाडी चालू आहे ना. खपलं काही इथंच. हाय 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 वाव. आईला कोण बघायचं नाही ना, नाही तर लय कुटाणं होईन. बबनराव जरा जपूनच. तरी बी मी त्या माणसाला बोललेच होते. माझा फोन कुठं आला नाही की लगेच मला घ्यायला या. हा काय येते अजून कुठं दिस मावळलाय का? अहो अण्णा, दिस मावळला नाही म्हणून आपण काही इथंच बसून राहायचं का? अगं तसं नाही, येळ लागतो, गाडी ठरवायला लागते. काय अण्णा, तुम्ही तर अजिबात त्या माणसाची बाजू घेऊ नका. त्या माणसाला कुठं थोडं चांगलं चुंगलं म्हणलं नाही का तो माणूस डायरेक्ट डोक्यावरच बसतो. अशी हे आले बघ. थांबव थांबव थांबव. दरे 20 रुपये. येऊ सर. अरे रानवाळा फाट्यावून आणले, काही रानून नाही आणलं. जा बघ. यायला काय बघत का असं मायक? तुम्हाला काय सांगितलं होतं गाडी घेऊन यायला? कुठे आहे गाडी? आता नाही भेटली गाडी, मग काय करायचं? मग आता काय पाय पाय जायचं घरी? याई ना वाडा फाडा, कायला पाय पाय जायचं? बाई हा माणूस एक तर एवढं उशिरा आलाय, त्यात गाडी पण घेऊन नाही आला. आणि काय हो, लई लाडा लाडा सांगा तर तुम्ही. माझी गावात लई जाते. मग काय या गाडी भेटली नाही तुम्हाला? काय समजून का नाही घेत का तू? समजून का घेत नाही? मी फोन केला तेव्हा तुम्ही झोपेतून उठले आणि म्हणे गाडी भेटली नाही. अहो खरं बोला, खरं बोला. ए बाई, आता काय रस्त्यात भांडत बसणार का? नाही, आता मी ना काही बोलतच नाही. तुम्हाला वाटत ना तुम्ही तेच करा. हो जावई बापू, अहो गाडी नाही मिळाली, फोन करून सांगायचं आम्हाला. आम्ही काहीतरी जुगाड केला असता. उगाच तुम्हाला तकलीफ आहे ना आम्हाला पण. अहो मामा येईल ना एखादं वाडा फाडा, एवढं काय तवा त्याच्यात? ये काय आलं, चला. अय थांब. बया तुम्ही काय कुलूप नव्हतं लावलं काय हो? आता यायला तू लागली होती बोतावानी माया माग. या 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 न्यायला पळत सुटलो तसाच. नाही राहिलं लक्षात माया. तसं बी आपल्या काय घरात न्यायला बोली मरू दे.
बरं झालं नाही का वडाप लवकर भेटलं नाही तर परत संध्याकाळ झाली असती यायला आपल्याला. तुमच्यामुळंच. हा मायामुळेच आता मला झोप लागून गेली होती त्याच्यात माई काही चुकी काय हो मामा. हा ना, मग असं पहिले खरं सांगायचं होतं. आता काय झाली बाबा चूक तेच काय कवर कुठीत बसत. हॅलो हा हा नाही तर रक्कम इकडे आलो तू. हा नाही 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 थोडा वेळाने येतो. लय दमलोय थोडा आराम करून येतो. त्यामुळे मी काय म्हणतो काय? वाट कर की जरा. हो तुमचं तर काही पण. काही पण काय किती दिवस झाले अहो तुम्हाला काही कळतं का नाही? अण्णा नाही इथं. अण्णांनी काय गाव तोंड गोड केलंच नाही का त्यांनी केलं म्हणून तू झाली. काय गोड करायचं अण्णा ते म्हणते गोड चहा ठेव. हा गोड चहा ठेव म्हणे. अगं मग ठेव की बरंच आहे की घेऊ चहा. बरोबर. हा चांगला गोड कर. करते ना. हा. गोड. मग मामा कोणचा फोन होता. हे कर ना फोन म्हणले लवकर घरला या म्हणलं लय दमलोय आता थोडा विश्रांती घेतो इथं मग येतो. हा तुमच्या डोक्याला तापाची म्हणायचं काय. अरे काय संसार म्हणलं की चालतंय एवढं काय मनावर घ्यायचं. अयो बया अण्णा अण्णा या कोणाचा हाय? हे काय जटा कोणाची आहे जटा माझ्या नाही वा. खरं सांगा मी इथं नसताना कोणती सटवी आली होती घरात? सटवी अगं सटवी का बटवी मला काहीच नाही माहिती. गंगावन माझं नाही बाबा तुम्हाला फोन केला तसा मी डायरेक्ट आलो होतो तुला न्यायला कुलूप सुद्धा लावलं नाही येडे. मग ये गंगावून काय भूतानी आणून ठेवलं काय घरात? अण्णा पाहिलं तुमचा लाडका जावायचे पराक्रम? जावय बापू हे अति होतोय. अहो मामा खरंच मला नाही माहिती काय प्रकरण आहे बुवा हे मला. अगं काय बोलती तू कबडे. अण्णा ते मला काय माहिती नाही, मला इथं राहायचंच नाही. चला आपल्या आपल्या घरी जाऊन राहू. इथं राहायचं नाही म्हणलं आम्ही कोणाच्या तोंड का बघायचं. हे घरा का खायला उठर मी एकटा इथं कसा राहू कसा जाऊ कबडे तुझ्याशिवाय. ते मला नको सांगू, तिथे सटवीला जाऊन सांगा म्हणजे मला इथे करमायचं नाही. कायची सटवीन कायच काय यायला ते मामा आवाज तुम्ही दोघं बी मला जोड्याने मारा बो. याच्या आधी आपण लय लपडे केले लय माही लय कुटाने केले पण याचं प्रकरण आपण नाही. आईची शपथ घेऊन सांगतो हा काहीतरी मोठा गोळे. हा परश्या बोल. हा अरे बाबा मी कुलूप लावायचं विसरलो होतो घराला कमळीला आणाय गेलतो लग्नाला. काय घरात कोणा तरी घुसताना बघितलं बाहेर पडताना बी बघितलं. अरे मग धरायचं ना त्याला येड्या. काय टाइम नव्हता इथं किती मोठा कुटाणा झालाय ठेव. बघितलं का अगं मी कुलूप लावायचं विसरलो होतो ना मामा. कोणीतरी आलं होतं त्यांनीच कांड केलेला असणार आहे. अरे देवा म्हणजे हे समजा त्याचं कांड आहे. हा त्यांचा मुर्दा बसवला त्यांच्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला काय काय नको ते काय काय बोलले. ओ मी तुम्हाला उगाचच बोलले एवढं हाय ना. जादवली तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना ते मी मला असंच बोललं असतं. चाल झालं गेलं गंगेला मिळालं. आता हे जर तुमचं सगळं सेटल झालं असेल तर मी घरला जातो नाही तर तिकडं दुसरं कांड व्हायचं. हा बर मी काय म्हणतो मामा हा गेले असते तोंड गोड करून. आता तुम्ही आपापसात तोंड गोड करून घ्या झालं. हा जाऊ दे मामा. मला तुमचं तर काही पण